नाशिक शहरात पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नाशिककरांना ऐन सण उत्सवाच्या काळात गणेश उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। खरं तर संपूर्ण शहरभरातच खड्ड्यांचं साम्राज्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक शहरात महानगरपालिकेकडून खड्डे बुजवल्याचा दावा जरी केला जात असला तरी विविध राजकीय पक्षांकडून नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात विविध प्रकारची आरोप टीका प्रत्यारोप जे आहेत ते महानगरपालिकेवरती सुरू आहेत। विविध प्रकारचे आंदोलनं देखील महापालिकेच्या विरोधात या खड्ड्यांच्या विरोधात केले जात आहेत। खरं तर नाशिक शहरातील या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नाशिककर त्रस्त झाले असून सण उत्सवाच्या काळात नाशिककरांवर या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नाशिककर आता त्रस्त झाले आहेत। संपूर्ण पावसाळा नाशिककरांनी या खड्ड्यातील रस्त्यांमधून प्रवास केल्यानंतर मनस्ताप जो आहे तो नाशिककरांना सहन करावा लागतोय। नाशिक महानगरपालिकेकडून नाशिक शहरात तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी जी आहे ती रस्त्यांची करण्यात आली, मात्र नाशिक शहरातील जे रस्त्यांची परिस्थिती आहे ती पुन्हा डागडुजी केल्यानंतर पावसामुळे तशीच झाल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि सण उत्सवाच्या काळात या नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे वाहतुकीवरती परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी देखील नाशिक शहरात काही ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही नाशिककर नागरिक आहेत। काय सांगाल या नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे किती प्रमाणात आपल्याला त्रास सहन करावा लागतो? खऱ्या अर्थाने नाशिक महानगरपालिकेत आता सण गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या अशा कठीण काळात आणि या सणाच्या काळात लोक जे चाकरमाने जे येत राहतात किंवा गणपती बघण्यासाठी जे येत राहतात ते महानगरपालिकेच्या रस्त्यांवर बघितले ते इतके मोठे खड्डे होऊन गेलेले। तरी महानगरपालिकेचे अभियंता जे अग्रवाल साहेब यांना आम्ही फोनही केला एक नागरिक म्हणून, तरी त्यांची उडवाउडीची उत्तरे राहतात। ते म्हणतात की प्रशासक बसलेले, निधी नाही आहे, या अशी उडवाउडीची उत्तरं जर त्यांच्याकडनं होत असेल तर महानगरपालिकेचा या ठिकाणी मी नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर गणेशोत्सव काळात हे रस्ते लवकर दुरुस्ती करण्यात यावी। एक खासदार आहेत, आमदार आहेत, हे जरी प्रशासकीय असतील तरी पण खासदार आमदारांनी याच्यावर जो योग्य तो निर्णय घेतला तर लवकरात लवकर रस्ते दुरुस्त होतील आणि खऱ्या पाठदुखीचे आजार किंवा जे ॲक्सिडेंट आहे या गोष्टी या वाचतील। नक्कीच आपण जर बघितलं नाशिक महानगरपालिकेवरती प्रशासक राजवट असली तरी देखील आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी या नाशिक शहरातील खड्ड्यांकडे लक्ष द्यावं, त्वरित या खड्डे बुजवण्यात यावे अशा पद्धतीची जी मागणी आहे ते नाशिककर नागरिक आता करू लागलेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।